भूमिपुत्राला आमच्या विरोधकाचं पोरग घेतलं तर आम्हाला अडचण हे सुद्धा आमच्याच तालुक्यातलं पोरग. पण तुम्ही शिफारस पाया पडून वाकवून जर पोरं घेणार असेल ना तर ते आम्हाला. पण आपण असं कॉन्ट्रॅक्टरना आम्ही सूचना करतो. अरे बदला ना कॉन्ट्रॅक्टर म्हणून कॉन्ट्रॅक्टरच बदला. एवढं प्रेशर आलेलं आहे का त्यांच्या पुढाऱ्याकडे जावं लागतं त्याच्या कॉन्ट्रॅक्टर कॅरीवर बेसिकली आम्हाला काय माहिती नाही. पहिल्या तुमच्या पॉलिटिकल लीड असतील सपोर्ट पाहिजे पण ते पण राहिलेलं नाही. मग कशासाठी कॉन्ट्रॅक्टर कॅरी आउट करतात. कॉन्ट्रॅक्टर तुमच्याकडे दाखल राहील आमच्या दाखल राहील आमदारांनी दाखल राहील. तुम्हाला मग कंपनी मिळणार काय की आम्हाला विरोधात घेऊन आमच्या विरोधात लोक जे कामं करतात पॉलिटिकली कंपनीमध्ये मिटिंग घेतात आमदार ऑपरेशन आणतात ते लोकांना घेऊन तुम्हाला मिळणार काय. कम्युनिस्टच्या कंत्राटी कामगारांच्या विषयावर या ठिकाणी मॅडमच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चर्चा झाली. संपूर्ण याचं दुःख त्यांनी मांडलं आणि या ठिकाणी आधीचे प्रांत होते ज्यांना चुकीच्या पद्धतीने खूप वागणूक मिळाली प्रांतांनी पण त्यांच्या भावना त्या ठिकाणी सांगितल्या. याचबरोबर लोकांची काय अडचणी त्यांनी एखाद्याने चोरी पकडून दिली त्याला कशा पद्धतीने त्रास दिला जातो. अजित पवार साहेबांच्या सभेमध्ये बोललं म्हणून त्याला कशा पद्धतीने त्रास दिला जातो. अशा सगळ्या अडचणी त्यांच्या समोर आपण मांडल्यात. पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट कसं शिफारस कशा पद्धतीने होती शिफारस त्यांना दाखवायचं. आमदार साहेबांनी आता सविस्तर त्यांना शिफारस कशा पद्धतीने काय होते आणि एकंदर हे मॅनिप्युलेशन होऊन इथल्या लोकल माणसांना कसा त्रास दिला जातोय पलटण तालुक्यातला याची भावना या त्या ठिकाणी व्यक्त केली. तर पुढच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांना वेळ द्यावा लागेल. आपण त्यांना म्हणतोय की तिसरी मीटिंग आहे याच्यानंतर डायलॉग्स कुठले होणार नाही. पलटण तालुक्यातली लोक आणि ज्यांच्या अन्याय होते त्यांच्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. ती वेळ आणू नका अशा आम्ही त्यांना विनंती केली. जय हिंद.